Hello students, welcome in Learning Space. Once again in this special video, myself Ravikant Dapke working as a mathematics and science teacher for SSC State Board students. In this special video, we will cover the information about CHSL exam, that is Combined Higher Secondary 10+2 level examination 2020. In this session, I will give the important dates about exams by Karmachari Chayan Ayog, that is SSC Staff Selection Commission. वेबसाईटवर बरीच माहिती या परीक्षेच्या संदर्भात दिलेली आहे. साधारण 63 पानं इतकी माहिती आहे आणि 6 नोव्हेंबर पासून या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. Date for submission of online application is till 15th December 2020. Last date and time for receipt of online application is 15th December. Last date and time for making online fees payment is 17th December. Last date and time for generation of offline challan is 19th December. Last date for payment through challan during working hours of banks is 21st December. And important from the point of study is schedule of computer based examination, that is tier 1. Tier 1 म्हणजे टप्पा 1 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021 आणि टप्पा 2 म्हणजे टायर 2 हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे, म्हणजे वर्णनात्मक असेल. त्याची घोषणा या वेबसाईटवर स्टुडंट कॉर्नरमध्ये नंतर करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. पे स्केल दिलेले आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे LDC आणि ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट म्हणजे JSA यांचा पे लेवल 2 आहे. 19,900 रुपये ते 63,200 रुपये. PA म्हणजे पोस्टल असिस्टंट किंवा SA म्हणजे सॉर्टिंग असिस्टंट, त्याचा पे लेवल 4 आहे. 25,500 ते 81,100 रुपये. आणि डाटा एंट्री ऑपरेटर म्हणजे DEO, त्याचा पे लेवल 4 आहे. 25,500 ते 81,100 रुपये. आणि लेवल 5 29,200 रुपये ते 92,300 रुपये. आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A, त्याचा पे लेवल 4 आहे. 25,500 ते 21,100. वॅकन्सीज वेबसाईटवर कॅन्डिडेट्स कॉर्नरमध्ये टेंटेटिव्ह वॅकन्सी देण्यात येणार आहे. SC ST OBC EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, एक्स सर्व्हिसमन ESM आणि पर्सन्स विथ डिसेबिलिटी म्हणजे PWD सरकारी नियमानुसार त्यांना सवलत देण्यात येईल. त्यानंतर वेबसाईटच्या 4थ्या मुद्द्यात परमिशिबल डिसेबिलिटीज फॉर PWD कॅन्डिडेट्स असं दिलं आहे. ते स्किप करून मी थोडंसं पुढे जाणार आहे. भारतीय नागरिक असावा, वयाची अट ही एक मुख्य सूचना विद्यार्थ्यांनी परीक्षार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे. 1 जानेवारी 2021 या दिवशी 18 ते 27 इतकं वय असलं पाहिजे. ही माहिती पुन्हा एकदा नोंद करून घ्या. 1 जानेवारी 2021 रोजी वय 18 ते 27 असं असलं पाहिजे. म्हणजेच कॅन्डिडेट्स बॉर्न नॉट बिफोर 2 जानेवारी 1994 and not later than 1 January 2003 are eligible to apply. आणि कुणाकुणाला वयामध्ये सूट आहे. SC ST ला 5 वर्ष सूट आहे. जास्त वयोमर्यादेपर्यंत परीक्षा देता येऊ शकेल असा त्याचा अर्थ होतो. OBC साठी 3 वर्ष आहे. PWD अनरिझर्व्ह साठी 10 वर्ष आहे. PWD OBC साठी 13 वर्ष आहे. PWD SC ST साठी 15 वर्ष आहे. एक्स सर्व्हिसमनसाठी 3 वर्ष आहे. डिफेन्स पर्सनलसाठी 3 वर्ष आहे. डिफेन्स पर्सनल विथ सम डिसेबिलिटी त्यांच्यासाठी 8 वर्ष आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईसाठी 40 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. विडोज, डायव्हर्स वुमेन ज्युडिशियली सेपरेटेड अँड हू आर नॉट रिमॅरिड अप टू 35 इयर्स. विडोज, डायव्हर्स वुमेन अँड वुमेन ज्युडिशियली सेपरेटेड अँड हू आर नॉट रिमॅरिड SC ST साठी
मात्र 40 वर्षापर्यंत सवलत देण्यात आलेली आहे. या वेबसाईटवर आणखी बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स असा एक कॉलम आहे. प्रोव्हिजन ऑफ कॉम्पन्सेटरी टाइम अँड असिस्टन्स ऑफ स्क्राईब, यापुढची महत्त्वाची माहिती आपल्या दृष्टीनं कॉलम नंबर 9 मध्ये देण्यात आलेली आहे. पॅरेग्राफ नंबर 9 असा आहे. इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स ॲज ऑन 1 जानेवारी 2021 कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 12th स्टँडर्ड, म्हणजे उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा किंवा समकक्ष विद्यापीठ किंवा बोर्डाची परीक्षा तो पास असावा. आणि डाटा एंट्री ऑपरेटर म्हणजे DEO ग्रेड A एक्झामिनेशनसाठी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया दॅट इज C&AG यासाठी मात्र 12वी सायन्स ते सुद्धा गणित हा विषय घेऊन तो विद्यार्थी पास असावा अशी मुख्य अट आहे. हाऊ टू अप्लाय असा 10 नंबरचा पॅरेग्राफ दिलेला आहे. या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट ssc.nic.in इथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. फोटोग्राफच्या इमेजेस 3.5 सेंटीमीटर आणि 4.5 सेंटीमीटर अशा असल्या पाहिजे. द फोटोग्राफ शुड बी विदाउट कॅप, स्पेक्टॅकल अँड बोथ इयर शुड बी विजिबल, ही एक महत्त्वाची अट आहे. लास्ट डेट अँड टाइम फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन इज 15th डिसेंबर ही आहे. परंतु या शेवटच्या तारखेची वाट बघत बसायचं नाही. अगोदर फॉर्म भरला तर बऱ्याच अडचणी दूर होतील. ॲप्लिकेशन फीस 100 रुपये आहे. वुमेन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट बिलॉंग टू SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी मात्र फीस नाही. आणि फीस देण्याची पद्धत भीम UPI, नेट बँकिंग युजिंग व्हिसा, मास्टर कार्ड, रुपी डेबिट कार्ड और SBI ब्रांचेस जनरेटिंग SBI चलन. ऑनलाईन फीस विद्यार्थी भरू शकतात 17 डिसेंबरपासून SBIच्या कोणत्याही ब्रँचेसमध्ये. सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन बरीच माहिती दिलेली आहे. आपण आपल्या राज्यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न रिजन असा 9 नंबरचा कॉलम दिलेला आहे आणि त्यामध्ये दादरा नगर हवेली, दमण, दीव, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र इतकी राज्य येतात. महाराष्ट्रासाठीचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे, रिजनल डायरेक्टर स्टाफ सिलेक्शन यांचं. आणि महाराष्ट्रात इतक्या ठिकाणी परीक्षा होणार आहे. अमरावती, त्यांचे कोड पण दिलेले आहे 7201 पासून 7208 पर्यंत क्रमाने कोड आहे परीक्षा केंद्रांचे. अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे. कोणत्याही विद्यार्थ्याला सेंटर चेंज करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत नंतर परवानगी दिली जाणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे. आता माझा मुख्य हेतू हा व्हिडिओ बनवण्याचा असा आहे, जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहे किंवा 12वी सायन्स उत्तीर्ण आहे ते नोकरी मिळवण्यासाठी या वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार अर्ज करू शकतात, फीस भरू शकतात. राहिला प्रश्न मुख्य या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा, तर काय काय येणार आहे पेपरमध्ये त्याची आपण एक थोडक्यामध्ये टायर 1च्या परीक्षेत म्हणजे टप्पा 1 मध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. त्यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे तर 4 भाग आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन टायर 1चे 4 भाग आहे. पहिल्या भागामध्ये इंग्रजी लँग्वेज म्हणजे बेसिक नॉलेज असेल, दुसरं जनरल इंटेलिजन्स, तिसरं बेसिक अरिथमॅटिक स्किल त्याला क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असंही म्हणतात, आणि चौथं जनरल अवेअरनेस असेल. या 4 भागावर प्रत्येकी 25 प्रश्न असतील, म्हणजे एकूण 100 प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्याला द्यायची आहे आणि प्रत्येक भागाला 50 मार्क आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. 50 गुणिले 4 असे 200 मार्क आणि 100 प्रश्न. आणि वेळ किती मिळणार आहे तर फक्त 60 मिनिट आहे. 80 मिनिटाचा वेळ मात्र काही इलिजिबल कॅन्डिडेट्सला जे की वेबसाईटच्या पॅरा 8.1 आणि 8.2 मध्ये विषद केलं आहे त्यानुसार सूट मिळू शकते. मित्रो, टायर 1 म्हणजे टप्पा 1 ही परीक्षा फक्त ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असेल. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, म्हणजे उत्तरं निवडायची असतील दिलेल्या उत्तरामधून. द क्वेश्चन्स विल बी सेट बोथ इन इंग्लिश अँड हिंदी फॉर पार्ट 2nd, 3rd अँड 4th. ही एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे. 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या पार्टमध्ये परीक्षा टप्प्यावर
इंग्रजी आणि हिंदी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला असणार आहे. एखादे उत्तर चुकले तर 0.50 गुण वजा होणार आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी उत्तर देताना ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. Marks scored by candidate in the computer-based examination will be normalized by using the formula published by commission. That is, such normalized scores will be used to determine final merit and cut-off marks. Tentative answer keys of computer-based examination will be placed on the website of commissioner. After examination, candidate may go through the answer keys and submit online representations if any within the time limit given by commission on payment of ₹100 per question. हे परीक्षेनंतर कुणाला काही आक्षेप घ्यायचा असेल तर त्याविषयीची माहिती आहे. आणि आता या परीक्षेत इंडिकेटिव्ह सिलेबस फॉर द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन टायर 1 मध्ये काय काय असणार आहे. इंग्रजी भाषा, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेसमध्ये त्या विद्यार्थ्यांचा सामाजिक दृष्टिकोन कसा आहे, समाजावर काय परिणाम होतात, कोणते प्रश्न आहे हे चेक करण्यासाठी काही प्रश्न विचारण्यात येतील. द टेस्ट विल ऑल्सो इन्क्लूड क्वेश्चन्स रिलेटिंग टू इंडिया अँड इट्स नेबरिंग कंट्रीज, स्पेशली पर्टेनिंग टू हिस्ट्री, कल्चर, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, इन जनरल पॉलिसीज अँड सायंटिफिक रिसर्च. For VH candidate of 40% and above visual disability, there will be no component of maps, graphs and diagrams, statistical data in general intelligence and quantitative aptitude test. आणि यानंतर पहिला टप्पा क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातली डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा घेण्यात येईल. हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मुख्य उद्देश असा आहे, या स्पर्धा परीक्षेमध्ये 9वी आणि 10वी या वर्गाचं गणित, इंग्रजी बऱ्यापैकी कामात येणार आहे. म्हणून सध्या जे विद्यार्थी इयत्ता 9वी 10वी मध्ये आहे त्यांनी बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवण्याच्या हेतूनं या विषयांचा आत्ता ज्यांचा उल्लेख केला आहे ते अभ्यास करावा. आणि या स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं आहे. 12वी नंतर 10वीचा विद्यार्थी हा अर्ज भरू शकत नाही, परंतु 10वीचा अभ्यास या परीक्षेला कामात किती येतो हे सांगणं या कामासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि गणितामध्ये काय काय विचारलं जाणार आहे तर साधारणपणे नंबर सिस्टीम्स, फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन्स, अल्जेब्रा, जॉमेट्रीचे 2 भाग केलेले आहे, मेन्सुरेशन आहे, त्यानंतर ट्रिग्नोमेट्री आहे आणि स्टॅटिस्टिकल चार्ट आहे. आपण थोडीशी उजळणी करूया यामध्ये काय काय आहे. फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशनमध्ये पर्सेंटेज आहे म्हणजे टक्केवारी, गुणोत्तर प्रमाण आहे, स्क्वेअर रूट, ॲव्हरेज, इंटरेस्ट. मग 2 प्रकारचं असतं ते, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा. डिस्काउंट म्हणजे सूट, पार्टनरशिप, बिझनेस, मिक्सचर अँड ॲलिगेशन, टाईम अँड डिस्टन्स, टाईम अँड वर्क. नंबर सिस्टीममध्ये कम्प्युटेशन ऑफ होल नंबर, डेसिमल फ्रॅक्शन अँड रिलेशनशिप बिटवीन नंबर्स. अल्जेब्रा म्हणजे बीजगणितामध्ये बेसिक अल्जेब्रिक आयडेंटिटीज ऑफ स्कूल अल्जेब्रा असं स्पष्ट म्हटलेलं आहे. एलिमेंटरी सर्च, सिंपल प्रॉब्लेम विचारले जातील. ग्राफ्स ऑफ लिनियर इक्वेशन सुद्धा असतील. जॉमेट्रीमध्ये फॅमिलिअरिटी विथ एलिमेंटरी जॉमेट्रिक फिगर्स अँड फॅक्ट्स असेल. ट्रिअँगल्स अँड इट्स व्हेरियस काइंड्स ऑफ सेंटर्स, कॉन्ग्रुएन्स, सिमिलॅरिटी ऑफ ट्रिअँगल्स जे की सध्या इयत्ता 10वीला पहिलंच प्रकरण आहे. सर्कल, वर्तुळ आणि क्वार्ड्स तिसरं प्रकरण आहे इयत्ता 10वीच्या संदर्भात. टँजंट्स, अँगल सबटेंडेड बाय कॉर्ड्स ऑफ सर्कल, कॉमन टँजंट्स टू 2 or more सर्कल्स. यानंतरचा भाग आहे मेन्सुरेशनचा जो की सध्या इयत्ता 9वी 10वीला शिकायचा आहे. ट्रिअँगल, क्वाड्रिलॅटरल्स, रेग्युलर पॉलिगॉन, सर्कल, राईट प्रिझम, राईट सर्क्युलर कोन, राईट सर्क्युलर सिलेंडर, स्पियर, हेमिस्पियर, रेक्टँग्युलर पॅरलल रेक्टँग्युलर, राईट पिरॅमिड विथ ट्रिअँग्युलर ऑर स्क्वेअर बेस. ट्रिग्नोमेट्रीमध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोज असतील, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतील, उंची आणि अंतर म्हणजे हाईट्स अँड डिस्टन्स. फक्त साधे प्रश्न विचारण्यात येतील असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि काही स्टँडर्ड आयडेंटिटीज, उदाहरणार्थ साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आणि स्टॅटिस्टिकल चार्टमध्ये ग्राफ्स विचारले जातील, टेबलचा वापर, हिस्टोग्राम ज्याला आयतचित्र असं म्हणतात मराठीत, फ्रिक्वेन्सी, पॉलिगॉन, कर्व आणि बार डायग्राम, पाय चार्ट. माझा सांगण्याचा हेतू इयत्ता 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना असा आहे, त्यांनी हा अभ्यास आत्ता केला तर बोर्डाचे टक्केवारी त्यांना अधिकची मिळवता येईल
आणि 12वी पास झाल्यानंतर अशा स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन घवघवीत यश मिळवून आपलं करिअर करता येईल. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत त्यांना या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेल्या दिनांकानुसार अर्ज भरण्याची विनंती करा. आणि जे विद्यार्थी इयत्ता 9वी 10वीत आहेत त्यांनी इंग्रजी गणित या बेसिक्सचा अभ्यास करावा जेणेकरून त्यांनाही यश मिळेल. बाय स्टुडंट्स.